कटाची आमटी म्हटलं ना तर माझ्या मेसमध्ये सर्व मुलींना आवडते, पण माझ्या काही ताईंना आहे ना कटाची आमटी म्हणजे काय ती माहीतच नाही आहे. तर प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ही कटाची आमटी बनवली जाते. आपण आपल्या नगर पद्धतीने बनवणार आहे. चला तर मग इथं आहे ना तव्यावरती पहिलं मी खोबरं गुलाबी रंगावर भाजून घेतलं, नंतर कांदा, त्याच्यामध्येच मग खसखस, कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण चांगलं परतून घेतलं खमंग असं. नंतर ना वाटण थंड करून ना चण्याची डाळ शिजवली होती, त्याबरोबर थोडं थोडं पाणी घालून ना वाटण चांगलं मिक्सरला फिरून घेतलं. वाटण तयार झाल्याच्या नंतर कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये कढीपत्ता, घरगुती मसाला, लाल काश्मीर मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाला, हळद आणि अद्रकची पेस्ट टाकलेली आहे, परतून घेतलं. वाटलेलं वाटण घातलं आणि तेल सेपरेट होईपर्यंत परतून घेतलं. पुरणपोळीसाठी ना डाळ शिजवली होती, त्याचं पाणी मी काढून ठेवलं होतं, ते याच्यामध्ये घातलं. एक्स्ट्राचं काय पाणी मी घातलेलं नाही आहे. गॅस बारीक करून ना 10 मिनटं चांगली उकळी करून घेतली. चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर टाकली. तयार झाली झणझणीत कटाची आमटी. तुम्ही कशी बनवता ती कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.